स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे शिरूरमधल्या शेतात लपून बसला असल्याची माहिती. पोलिसांच्या 10 पथकांकडून शोध सुरू. पकडून देणाऱ्याला 1 लाखांचा इनाम जाहीर. आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून 1 लाखांचा इनाम. पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा. पुणे पोलीस आयुक्त चॉकलेट खात आहेत का? वडेट्टीवारांचा सवाल. तर आयुक्तांच्या काळात गुंडगिरी वाढल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा. स्वारगेट प्रकरणानंतर सरकार जागा. सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही एआयचा वापर करणार. एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी. नराधम दत्ता गाडेचा राजकीय कनेक्शन समोर. आजी माजी आमदारांच्या फ्लेक्सवर दत्ता गाडेचा फोटो. आमदार कटकेंकडून जवळकीचा इन्कार. नाशिकचे पालकमंत्री पद अखेर भाजपकडेच. गिरीश महाजन यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा. तर रायगड पालकमंत्री पदाचा प्रश्न कायम. तिढा लवकरच सुटेल, एकनाथ शिंदेंची माहिती. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी CID कडून आरोपपत्र दाखल. धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांच्याकडून स्वागत. तर आरोपींना सोडवण्यासाठीच आरोपपत्र. प्रकाश आंबेडकरांचा दाखला. कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरडकरच्या नागपूरच्या घराची पाहणी. कोरडकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावर कोल्हापूर ठाम. कोरडकरला शोधण्यासाठी नागपूर पोलीस बालाघाटात. कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2018 पासून अत्याचार. विश्वजित जाधव यांना गुन्हा दाखल. ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवींच्या दालनाबाहेर मनसेची घोषणाबाजी. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे सैनिकांनी वेतनवाढ रोखण्याच्या सर्क्युलर विरोधात विचारला जाब. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.